तालुका युवक अध्यक्षपद गेल्यानंतर तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आज पुन्हा एकदा सूरज भाऊ राष्ट्रवादी महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून समोर येत आहेत. काय भावना आहेत? धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. प्रथमतः मी खरं तर जी माझी परवा जी निवड झाली त्याबद्दल मी राज्याचे आपले प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या विचाराखाली मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभाई शर्मा, सोनिया दुवन, या सगळ्याच नेते मंडळींचा मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं की आता जे आपल्यावर जे मला जे पद दिले ते पदापेक्षा खरं तर ती जबाबदारी. कारण आता आपला पक्ष एक अडचणीतून खडतर परिस्थितीतून त्या ठिकाणी मार्ग काढतोय. आणि आता ह्या परिस्थितीत कुठले जे तळमळीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात, अशा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राज्यात त्या ठिकाणी संधी प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळते. मला वाटत नव्हतं की मला त्या ठिकाणी राज्यात काम करायला संधी मिळत. मी तालुक्यावरचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि आता कुठेतरी फेरबदल करायचं प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी काम चालू आहे. आणि हे फेरबदल होत असताना मला असं वाटलं तालुका पातळीवरून फार तर मी जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी मला संधी देतील. परंतु प्रदेशाध्यक्षांनी त्या ठिकाणी दिल्लीला बोलून आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते असेल, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते असेल, त्या ठिकाणी माझा इतका मोठा खरं तर मान सन्मान केला. परंतु हा मान सन्मान त्याच्यापेक्षा ही जबाबदारी फार मोठी. कारण आता आदरणीय पवार साहेब हे आपले एकटे जे नेतृत्व आहे निश्चितपणे महाराष्ट्रभर आज संघर्ष करत आहे. आजही पवार साहेब नाशिकला, चांदवडला त्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात जे आंदोलन आहे साहेब त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. उद्या नागपूरला त्या ठिकाणी मेळावा आहे, साहेब उद्या नागपूरला जाणार आहे, काल परवा दिल्लीत होते. म्हणजे इतकं साहेब संघर्ष करत असताना आज जे मोठे नेते मंडळी होते, आपण सगळेजण पाहतोय, सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी साहेबांना सोडून गेले. परंतु आज जे सर्वसामान्य आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, आणि निश्चितपणे पक्षाची जी धुरा आम्ही त्या ठिकाणी हातात घेतली, पक्षाची जबाबदारी सगळ्या तरुणांनी हातात घेतली. निश्चितपणे साहेबांनी पण त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये आवर्जून सांगितलं की इथून पुढे पक्षाची सगळी जी धुरा आहे, पक्षाची जी जबाबदारी आहे तरुणांनी त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी आपलं महाविकास आघाडीच्या बाबत महाविकास आघाडी आपल्याला एकत्र घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांना पक्षाला पुढे घेऊन जायचंय. सगळ्यांनी तालुक्यात असेल, प्रत्येकाच्या गावात असेल, राज्यात असेल, जिल्ह्यात असेल, महाविकास आघाडीचे जे आपले नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष पुढे घेऊन जायचा आहे. आणि आज जी मला त्या ठिकाणी साहेबांनी जी जबाबदारी दिली, आज खऱ्या अर्थानं पद, मान सन्मान, सत्कार समारंभ याच्यापेक्षा आज हे पद मला खऱ्या अर्थानं जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी वाटतंय. आणि आज आपण साहेबांना ह्या वयात साहेबांचं आज खऱ्या अर्थानं 3 वेळा कॅन्सर होऊन आज साहेब महाराष्ट्रासाठी लढतात आहेत. इतक्या 40-50 वर्षात साहेबांनी, मी मगाशी पण सांगितलं की आपल्या 50 वर्षाच्या योगदानात आपल्या नुसतं जुन्नर तालुका जरी आपण पाहिला तर इतका मोठा कायापालट साहेबांमुळे झालाय. निश्चितपणे आपली तालुक्यातली जी 5 जण आहेत, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आमदार वल्लभशेठ बेनके साहेब असतील, यांचं कार्यकर्तृत्व आपण त्या ठिकाणी विसरू शकत नाही. म्हणून आज निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं साथ दिली पाहिजे, खंबीरपणे त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका होती पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत. माझी भूमिका तीच आहे. माझी भूमिका अजिबात मी कुठं त्या भूमिकेत बदल झाला नाही. पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे ती आज पण आहे, ती भविष्यात पण राहील. जोपर्यंत साहेबांचा हा संघर्ष सुरू आहे निश्चितपणे त्याची जबाबदारी आम्ही सगळ्या तरुणांनी घेतली. आदरणीय रोहितदादा पवार असतील, आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून एक युवा संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. म्हणजे एवढ्या कमी वयात सूरज भाऊ, पद मोठं दिलेलं आहे, हे सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवलेल्या आहेत. कोणती ध्येय धोरणं घेऊन तुम्ही पुढे भविष्यात काम करणार आहात? निश्चितपणे खरं तर मी मगाशी पण सांगितलं की आज पवार साहेबांचा आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एक खडतर परिस्थितीतून त्या ठिकाणी मार्ग काढतोय. आपण पाहिलं की गेल्या 6 महिन्यापूर्वी आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्यामध्ये जे काही झाले अख्ख्या महाराष्ट्र राज्यांनी पाहिले आणि ते कार्यकर्त्यांना पटणारे नाही. म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी हेच ठरवलंय, जनतेचं जे मत आहे तेच आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे की आदरणीय पवार साहेबांच्या मागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. पवार साहेबांचे जे विचार आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचंय. त्याच्यामध्ये किती अडचणी हो, पुढं आमचं काय राजकारण व्हायचं ते हो, आमचा दिवस कुठं उजडायचा तो उजडू, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. परंतु आज पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय याच्या मागे आम्ही खंबीरपणानं उभं राहणार आहे. पवार साहेब जी दिशा देतील
ती निश्चितपणे आम्ही सगळ्या तरुणांनी स्वीकारून या ठिकाणी आज मला खरं तर राज्याची जरी संधी दिली असली, परंतु सगळं आमचं लक्ष आपल्या तालुक्यावर राहणार आहे, आपल्या पुणे जिल्ह्यावर राहणार आहे. आणि निश्चितपणे ज्या वेळेस मला त्या ठिकाणी मेहबूबाईंनी खरं तर राज्यावर जी संधी दिली, ज्या ठिकाणी पवार साहेबांचा पक्ष वाढवण्याची खऱ्या अर्थाने संधी दिली, आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस पक्ष अडचणीत असतो त्याच वेळेस त्या ठिकाणी तळमळीच्या कार्यकर्त्याला संधी मिळत असते. म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जी संधी दिली, मला ही खरं तर जबाबदारी वाटते. आणि इथून पुढच्या काळात तुम्ही पाहत राहाल की निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांचे जो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, निश्चितपणे तो महाविकास आघाडीला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या मनाने तुमचं पद हे पक्षांनी त्यांना दिले, कोणाला? 22ला. परंतु त्या फ्लेक्सवर त्यांचे फोटो, तुमचा फोटो नाही, आणि त्याच्यामुळे नारायणगाव आता खरं तर कोल्हे साहेब, नारायणगावमध्ये जो फ्लेक्स लावलाय तुम्ही पाहिला, तो आता आपण पाहिले ग्रामपंचायतीच्या काय घडामोडी झाल्या, ग्रामपंचायतीमध्ये जे पॅनल पराभूत झालं, मला असं वाटतं कदाचित त्या कार्यकर्त्यांनी हे कुठेतरी नैराश्यातून कुठेतरी माझा फोटो कदाचित गाळण्यात आला, असं मला त्याच्याबद्दल कुठली अडचण नाही. भावेश आमचा सहकारी, भावेशला मी तालुक्यावर सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी संधी दिली, आणि भावेश पण निश्चितपणे पवार साहेबांच्या मागं भक्कमपणाने पाठीमागं उभं आहे. त्यांनी पण त्या ठिकाणी स्पष्ट केले, ज्या म्हणजे पवार साहेबांचा पक्ष घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी पुढे जायचंय. त्याच्यामुळे कुणी जरी आमच्यामध्ये त्या ठिकाणी दुमत जरी आणलं किंवा गैरसमज जरी आणले, परंतु आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते, आमच्यामध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही, त्याच्याबद्दल कोणाला काळजी नसावी. 2024 ची विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे, तुमची तयारी सुरू झाली का? खरं तर ही तयारी, ही पक्षाची तयारी, ही तयारी महाविकास आघाडीची तयारी. आणि निश्चितपणे आपण पाहत आहे की जसं शिवसेनेवर 1 वर्षापूर्वी वेळ आली होती, तशीच पक्षावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जी वेळ आली, म्हणून नेते मंडळीने अजूनपर्यंत खरं तर निर्णय नाही झाला, परंतु कार्यकर्त्यांनी भूमिका घेतलेली की आपल्या पवार साहेबांबरोबर राहायचंय. आणि आज तुम्ही जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पण विचारा, जनमत पण हेच आहे की आदरणीय पवार साहेबांना असेल, उद्धव साहेबांना असेल, निश्चितपणे जनता त्यांच्या मागं भक्कमपणे पाठीमागं उभी आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी खासदार साहेबांनी आपण पाहिलं असेल की खासदार साहेबांनी पण पहिल्याच दिवशी पवार साहेबांबरोबर भूमिका घेतली. म्हणून ज्या वेळेस काय राजकीय भूमिका प्रत्येकाच्या खरं तर होत राहतील, परंतु कार्यकर्ता म्हणून आम्ही पहिल्या दिवशी जी भूमिका घेतली तीच आमची आजही भूमिका आहे, उद्या पण तीच राहील. उद्या कुठल्या राजकीय निवडणुका लागू, आम्ही पवार साहेबांबरोबरच राहणार, महाविकास आघाडी सोबतच राहणार. तुम्ही असताना तुम्हाला स्थानिक ठिकाणी डावलण्याचं कारण काय? नाही, मी तुम्हाला सांगू का रवी भाऊ, मगाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं की ज्या पॅनलचा पराभव झाला, खरं तर मला कोणाला खरं तर टीका करायची नाही, आज टीका करण्याचा दिवस पण नाही. ते पण माझे सहकारीच आहे, असं पण काय नाही, ते पण माझे मित्र आहे. शेवटी कोणी कोणाचा फोटो लावायचा हा ज्याचं त्याचं मन असतं, ते मोठं मन त्यांनी दाखवलं असतं, कदाचित लावलं पण असतं. ह्या सगळ्या निवडीमध्ये मला आज एका गोष्टीचं खरं तर विशेष वाटतं, निदान आमच्या भावेशमुळं, ज्या भावेशला आम्ही आज तालुका युवक अध्यक्ष केलं, त्या भावेशमुळं यांची आज भूमिका उघड झाली, हेच फार मोठं आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल त्या फ्लेक्सवर आदरणीय पवार साहेबांचा फोटो आहे, तिथं आजीदादांचा फोटो नव्हता. म्हणजे मला आज हे विशेष वाटलं की यांनी आज भावेच्या निवडीमुळं निदान त्यांनी पवार साहेबांची भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. स्थानिक आमदार कधी पवार साहेबांबरोबर असतात असं दाखवत आहेत, किंवा कधी आजीदादांचा पाठिंबा घेत आहेत किंवा तटस्थ आहे असं म्हणतात. नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि तुम्ही त्यांच्या सोबत आहात का? किरण भाऊ, ज्या वेळेस खरं तर आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्या भूमिका वेगळ्या झाल्या, त्याच दिवशी कार्यकर्ता म्हणून आम्ही जी भूमिका घेतली, खरं तर आम्हाला अपेक्षित होतं की आमदार साहेबांनी पण हा निर्णय घेतला पाहिजे, परंतु काही त्यांच्या अडचणी असतील. परंतु शेवटी आम्हाला एक वाटतं की ज्या साहेबांनी आपला जो जुन्नर तालुका आपला जो घडवला, जो कायापालट केला, इथल्या सर्वसामान्य जनतेचं पण मत हेच आहे की पवार साहेबांबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे. आणि पवार साहेबांबरोबर जर नेत्यांनी जर भूमिका घेतली तर निश्चितपणे पक्ष हा एक संध राहू शकतो. आणि निश्चितपणे हा जो चेहरा आहे आदरणीय पवार साहेबांचा चेहरा म्हणजे राष्ट्रवादीचा चेहरा आहे. त्याच्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेलांचा फोटो लावून आम्ही मत नाही मागू शकत. जी आमची कार्यकर्ता म्हणून जी स्पष्ट भूमिका आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब, जे काय होईल ते होईल. आणि उद्याच्या निवडणुका ज्या येणार आहे, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल, आम्ही महाविकास आघाडी एकत्र घेऊनच त्या निवडणुका लढणार आहे, हे स्पष्टपणे आमचं मत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस सूरज वाजगे आणि बेनके कुटुंब यांच्यामध्ये असणारे मतभेद चव्हाट्यावर आले होते. सूरज वाजगे पुन्हा एकदा बेनके कुटुंबाशी येणाऱ्या काळात जवळीक साधणार आहेत का? ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सचिन भाऊ जे काय आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस पण मी खरं तर स्पष्ट केलं होतं, पत्रकार परिषद घेतली. नारायणगाव कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतात ते म्हणजे भाऊ पाट्यांच्या, आणि 100% तो जनतेने कौल दिलाय.
आपण पाहिलं की अख्ख्या पॅनलची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलाय. सरपंच पदाचं आमचं शीट 3,500 मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. आपण पाहता की जे जुबेर आतार जे निवडून आलेत वार्ड क्रमांक 1 मध्ये जी एक सीट निवडून आले, तो बिचारा त्याच्या कार्यकर्तृत्वावर त्या ठिकाणी निवडून आलाय, वैयक्तिक त्याच्या हिमतीवर निवडून आलाय. मला ते खरं तर त्याची पण खरं तर दाद दिली पाहिजे. परंतु तुमचं एकही सीट निवडून न येता किंवा आपण नारायणगावमध्ये कुठं कमी पडलो याचं तर तुम्ही ह्या गोष्टीचं खरं तर अॅनालिसिस झालं पाहिजे. परंतु तुम्ही जर तुमच्या जर प्रामाणिक कार्यकर्त्यावर जर त्या ठिकाणी तुम्ही फक्त बोटच करणार असाल आणि प्रत्येकावर त्या ठिकाणी फक्त टीकाच करणार असाल तर निश्चितपणे खरं नारायणगावने हे स्वीकारलं नाही. आणि ज्या वेळेस आमचे जे काही निवडणुकीच्या काळात जे काही मतभेद झाले तर निश्चितपणे तर आम्हाला हीच पहिल्या दिवसापासून माझी हीच अपेक्षा होती की आमदार साहेबांनी पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे. ज्या साहेबांनी खऱ्या अर्थानं त्यांचे बेनके कुटुंबाचे आणि पवार साहेबांचे हे ऋणानुबंध फार जुने आहेत. नामदार वल्लभ शेठ बेनके साहेब जर आता चांगल्या परिस्थितीत असते किंवा साहेब जर आता त्या ठिकाणी खंबीर भूमिकेत असते, साहेब जर आजारी नसते तर मी खात्रीने सांगतो की पहिल्या दिवशी बेनके साहेब हे आदरणीय पवार साहेबांबरोबर दिसले असते. हे प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे, हे जनतेचं पण मत आहे. आम्हाला असं वाटतं की आमदार साहेबांनी पण तीच भूमिका घेतली पाहिजे होती किंवा तीच भूमिका त्यांनी घ्यावी. सूरज भाऊ, तालुका राष्ट्रवादीकडनं तुमचे पाय खाली ओढण्याचं काम चालू आहे असं वाटतं? असं काहीच नाही. आता मुळात आशपाबाई काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरं तर हे 2 भाग झालेले आहेत, एक अजित पवारांचा आणि एक पवार साहेबांचा. खरं तर अजितदादांनी पण असा निर्णय अचानकपणे घेतला. ज्यावेळेस तुम्हाला निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, आम्ही कार्यकर्ते असू किंवा मतदार असू, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जे मतदान केलंय आणि ते मतदान जर कुठं दुसरीकडे डायव्हर्ट अचानक होत असेल तर हे चुकीचं आहे. हा मतदारांचा कार्यकर्त्यांचा कुठं खऱ्या अर्थानं तुम्ही एक विश्वास त्या ठिकाणी विश्वासघात केल्यासारखं त्या ठिकाणी आपण पाहिलं. सगळ्या राज्यभरात ती परिस्थिती निर्माण झाली आणि आम्हाला असं वाटलं की ज्या पहिल्या दिवसापासून अजितदादांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला कार्यकर्त्यांना पटेल नाही. आणि पवार साहेब जर एकटे पडले असतील, आज आपण पाहतो की सगळे मोठे नेते मंडळी असेल, मंत्री असेल, जो तो ते स्वार्थाने त्या ठिकाणी गेले निघून, परंतु आज पवार साहेब एकटे लढतात आहे. म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून भूमिका घेतली की पवार साहेबांच्या मागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. वरुण भाऊ, सूरज भाऊंचं आणि बेनके फॅमिलीचं ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये जे काही झालं सर्वांना माहिती आहे. तुम्ही स्वतः बेनके फॅमिलीच्या अगदी जवळचे कार्यकर्ते होतात. काय असं झालं की तुम्ही आज सूरज भाऊंबरोबर आहात? सूरज भाऊ माझे अत्यंत जवळचे शाळकरी मित्र आहेत आणि शाळकरी मित्रांना शुभेच्छा द्यायला मी इथं आलेलो आहे. कुठल्याही राजकीय भूमिकेतून इथं आलेलो नाही. तुमचा सूरज भाऊंना पाठिंबा नाही असं समजायचं का? नाही, 100% सूरज भाऊंना पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माझ्या कुटुंबाचे ऋणानुबंध मला किंवा एक सहवास मला अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. आपण कोणत्या गटासोबत आहात? सध्या आम्ही कुठल्याच गटासोबत नाही. आम्ही आमच्या मित्रांच्या संघर्षमय प्रवासामध्ये त्यांच्या सोबत आहोत. म्हणजे सूरज भाऊंच्या सोबत? सूरज भाऊंसोबत आम्ही 100% आहोत. अजून काय